बिकणं आता आम्ही भाजून घेऊया. आता बरी तटतटली ती बिकणं बरी भाजली. आता आम्ही ती काढून घेऊया. आता आम्ही बिकणं मच्छी बारीक करून घेऊया. आता आम्ही कातलेचे कुडके भाजून घेऊया. जे असले तेच कुडके आम्ही वापरल्या. त्यातूनच आम्ही आता 2 लसणीचे पाकळ घालून भाजून घेऊया. आता भाजून झाल्यास आता आम्ही ती गॅस बंद करूया. दोन लसणीचे पाकळ्यो, चिमूटभर चिंच, मीठ, 1 चमचा मसालो, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा हळद पावडर. तो भेंड्यान भरपाचो मसालो मिक्स करता सगळं तयार करून घेऊया. सगळं मसालो घेतलो. सय 2 लसणीचे पाकळ्यो आणि चिंच थोडीशी घेतल्यात भाजून, ती वाटून घेतल्या, ती घालूया. भाजून काढलेली बिकणाचो कूट तो घालूया. आता तो बरोबर मिक्स करूया. हे सगळे भेंडे धुवून घेतल्या बरे. त्या अर्धे कापल्या आणि मधी उभं असं चिरून घेतला. असं उभं चिरून घ्या. आता हो मसालो भेंड्याच्या मध्ये भरून घेता. असं घट्ट भरून घेवपाचो. असं बरं गच्च भरून घेवपाचो. बारीक असा ते तसेच सोडपाचे. मोठे असा ते अर्धे करून घेवपाचे. हितून 1 मोठो चमचो तेल घालता आणि आता हातून भेंडे घालता. आता ते परतून घेऊया. आता गॅस मातशी बारीक करूया आणि 5 मिनिटां खातीर ते झाकून घेऊया. पोहे झाला काय कितें ते उगडूया. परतून घेऊया आणि तिथून उरलेलो 1 मसाला असा चमचो तो घालूया तातूंत. दोन मिनटं झाकूया. परत काढून ठेवूया, उघडून ठेवूया. परतून घेऊया. मऊ असल्या कारणान हरवे असल्या कारणान बारीक शिजले ते बारीक. आता गॅस बंद करूया. आमचे भरलेले भेंडे तयार आसा.